कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त काँग्रेसनं महाविकास आघाडीनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. तो आत्ताच माझ्या हातामध्ये आला आणि ते सगळं पाहिल्यानंतर अतिशय हास्यास्पद असा हा जाहीरनामा आहे असं म्हणावं लागेल. कारण हे बघा, यामध्ये मला वाटते सूर्य आणि चंद्र सोडून सगळंच त्यांनी कोल्हापूरकरांना देतो असं काही क्षण आश्वासन देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे नेहमी त्यांची सवय आहे. यामध्ये काही मुद्दे मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे, सुरक्षित पाळणाघरे हे त्यांनी देतो म्हणून प्रॉमिस करायला लागलेले आहेत. कौशल्य प्रशिक्षण केंद्र, महिलांसाठी पिंक बस, महापौर गुणवत्ता शिष्यवृत्ती, शाळा इमारती आणि खेळांचे मैदान दुरुस्ती, नवीन रुग्णवाहिका, नवीन फिजिओथेरपी अँड डायलिसिस सेंटर, उत्तम दर्जाचे रस्ते, पूर रेषेचे काटेकोर पालन, सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे, घरगुती गॅस पाईपलाईन, शहरांतर्गत रस्ते, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल, कचरा व्यवस्थापन, विरंगुळा केंद्र, दिव्यांग ज्येष्ठांसाठी सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कारभार. आता एवढ्या गोष्टी ज्या त्यांनी प्रॉमिस केलेल्या आहेत, 15 वर्ष कोल्हापूर महापालिकेची सत्ताही त्यांच्या ताब्यामध्ये आहे. इतक्या वर्षात त्यांनी हे का नाही केलं? आज तुम्हाला हे का सुचायला लागलंय? हातातून सत्ता निघून गेलेली आहे हे लक्षात आल्यामुळं त्यांनी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सूर्य चंद्र सोडून अनेक गोष्टी लोकांना प्रॉमिस केलेल्या आहेत आणि लोक सुज्ञ जागरूक आहेत. 15 वर्षात जे त्यांनी दिलं नाही ते आता देतो म्हणतायत. दुसरं, या सगळ्या बाबी पूर्ण करण्यासाठी मग तुम्हाला रस्ते करायचे असू देत, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल बांधायचे असू दे, पूर रेषेसाठी काही गोष्टी करायच्या असतील, रुग्णालय, रुग्णवाहिका, स्मार्ट शाळा, या सगळ्यासाठी निधीची आवश्यकता आहे. आज त्यांचं राज्यात सरकार नाही आहे, आज त्यांचं केंद्रात सरकार नाही आहे, जिल्ह्यामध्ये एकही काँग्रेसचा आमदार विधानसभेमध्ये नाही आहे. मग हा निधी येणार कुठून? हे सुद्धा कोल्हापूरचे सुज्ञ आणि जागरूक नागरिक जाणत आहेत. आणि सगळ्यात हास्यास्पद ज्याचा उल्लेख मी केला की भ्रष्टाचार मुक्त कारभार करणार म्हणून त्यांना सांगायची वेळ आलेली आहे. हे याच्यावरूनच आपण लक्षात घेऊ शकता की ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारामध्ये त्यांचे हात बरबटलेले आहेत. म्हणजे 2 प्रकल्प त्यांनी जे कोल्हापूरला आणले त्यामध्ये थेट ते सापडलेले आहेत, ज्यामध्ये थेट पाईपलाईनमध्ये मोठा ढपला पडलेला आहे. अनेक वेळा त्याच्या बातम्या आलेल्या आहेत, पेपरबाजी झालेली आहे. आणि दुसरे IRBचे टोल, यामध्ये तर त्यांनी सहभागच, स्वतः आमदार खासदारांना टोल लागत नसताना कोल्हापूरवर त्यांनी IRBचे टोलचे रस्ते लादले. कोल्हापूरमध्ये जनआंदोलन झालं, जाळपोळ झाली, अनेक लोकांच्यावर केसेस झाले. परंतु या बहादरांनी जाऊन त्या टोलच्या कॉन्ट्रॅक्टरचं समर्थन करत 3 टोलच्या पावत्या फाडल्या आणि मी त्या भ्रष्टाचारामध्ये सामील झालो, मी त्यांच्याकडून काहीतरी घेतलंय, अशा पद्धतीची ग्वाहीच त्यांनी त्यावेळी दिलेली होती. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त कारभार हे त्यांच्याकडून ऐकणं हे सुद्धा म्हणजे हास्यास्पद आहे. तर एकंदरीत हा जनतेला फसवणारा जाहीरनामा काँग्रेसनं केलेला आहे आणि आमचा जाहीरनामा 2 दिवसामध्ये आम्ही येणार आहोत. आम्ही ज्या वस्तुस्थिती लोकांच्या अपेक्षित असणारा जाहीरनामे प्रसिद्ध करणार आहोत. ज्या गोष्टी आम्ही देऊ शकतो, मी आज खासदार आहे, आमच्याबरोबर आमदार आहेत, आमच्याबरोबर मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, राज्य सरकार आमचं आहे, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे आहेत, केंद्रात आमचं सरकार आहे, आमचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही देऊ शकतो त्या गोष्टी आम्ही लोकांना देऊन एक आयडियल असं कोल्हापूर शहर, स्मार्ट कोल्हापूर शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचं एक विजन डॉक्युमेंट आणि आमची ब्ल्यूप्रिंट तयार आहे, ती घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहेत. हा फसवा जाहीरनामा लोक स्वीकारणार नाहीत याचा मला पूर्ण विश्वास आहे.